Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the soil profile. Soil profile, this topic completed in lecture number 6. Next lecture number 7, chapter rocks and soil. Then lecture number 7, properties of soil. या अगोदर आपण माती कशी तयार होते, मातीची निर्मिती कशी होते याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. आता त्याचे गुणधर्माचा अभ्यास करायचा, आपल्याला प्रॉपर्टीज बघायची. आपल्याला मातीची प्रॉपर्टीज काय, त्याचे गुणधर्म काय. एव्हरी सॉइल हॅज सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. प्रत्येक जमिनीचं मातीचं वैशिष्ट्य असतं, गुणधर्म असतं. त्या प्रॉपर्टीजमध्ये आपण बघत आहोत फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. या 3 प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे आहेत. तर पहिलं बघू आपण फिजिकल प्रॉपर्टी, ज्याला आपण भौतिक रचना असं म्हणतो. जमिनीची मातीची भौतिक रचना कशी असते. इट इंडिकेट द कोर्सनेस और फाइननेस ऑफ सॉइल as determined by relative proportion of the various soil separators, that is the sand, silt and clay particle. Soil can be made by particle. तर पहिलं आपण लक्षात ठेवायला पाहिजे की माती कशापासून तयार झाली, त्याचं कंपोजिशन काय आहे. तर माती हे जे बनलेली आहे पार्टिकल पासून बनलेली आहे. पार्टिकल म्हणजे कण, कणाकणापासून बनलेले आहे. परंतु कण हे सगळे सारखे नसतात, है ना. सगळे कण ॲज इट इज नाही आहे, विभिन्न आहेत. मग ते कोणते पार्टिकल आहेत, तर 3 टाईपचे पार्टिकल आहेत. किती पार्टिकल, 3 टाईपचे पार्टिकल आपल्याला मातीमध्ये बघायला मिळतात. ज्याला आपण सँड पार्टिकल असं म्हणतो, सिल्ट पार्टिकल म्हणतो आणि क्ले पार्टिकल म्हणतो. तर जमिनीचं वैशिष्ट्य, भौतिक रचना जी आहे ती पार्टिकलच्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यालाच आपण टेक्स्चर असं म्हणणार आहोत. तर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला पहिलं बघायचं आहे टेक्स्चर ऑफ सॉइल. काय बघायचं, टेक्स्चर ऑफ सॉइल. फार इंटरेस्टिंग आहे बाळांनो. टेक्स्टबुकमध्ये फार शॉर्ट दिलेलं आहे, परंतु हे महत्त्वाचं आहे. यासाठी आपण व्यवस्थित बघणार आहोत. टेक्स्टबुक आणि याचं रिलेशन लावू नका. टेक्स्टबुक हे त्यांना काही बाइंडिंग असतात बुक तयार करत असताना, त्यासाठी त्यांना ते रूट चेंज करता येत नाही, त्यानुसारच त्यांना चालावं लागतं. पण आपल्याला काही बाइंडिंग नाही आहे, आपल्याला समजून घेण्याचं महत्त्वाचं आहे. 11वीचं जे सिलेबस असतं ते समजून घेणं महत्त्वाचं असतं. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला वेळ लागेल, चालेल असं की नाही की एवढ्या दिवसामध्येच कंप्लीट व्हावं. समजणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हालाही पुढे ॲग्रिकल्चरला गेल्यानंतर अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. इथं जर समजून घेतलं तुम्ही तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. 12वीला तर येणारच नाही, कारण हे बेसिक आहे. पुढे जे आपण शिकणार आहोत हे माहीत असेल तरच पुढचं कळणार आहे. यासाठी घाई गडबड करू नका. व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर बघूया आपण टेक्स्चर. इट रेफर्स टू द रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल नोन ॲज टेक्स्चर. टेक्स्चर म्हणजे सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकलचं प्रमाण जे सांगितलं जातं ते म्हणजे टेक्स्चर असं म्हणतो. जमिनीचं टेक्स्चर हे फार महत्त्वाचं आहे. जमिनीचं या प्रमाणावरून आपण जमिनीचं टाईप आपण तयार करतो, ज्याला आपण टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल म्हणतो. ते पुढे आपण बघणारच आहोत टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल. तर हे रिलेटिव्ह प्रपोर्शन जे आहे
सँड सिल्ट अँड क्ले पार्टिकलचं त्याला आपण टेक्स्चर असं म्हणणार. म्हणजेच भौतिक रचना जी जमिनीची आहे ती रचना टेक्स्चरवरही अवलंबून आहे, म्हणजे पार्टिकलच्या प्रमाणावर. मग आपल्याला पार्टिकलचं व्यवस्थित अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. माती जे बनलेली आहे कणाकणापासून बनलेली असं सांगितलं तुम्हाला. देर आर 3 टाइप्स ऑफ पार्टिकल, सँड सिल्ट अँड क्ले. टेक्स्चर हे बेसिकली कशावर अवलंबून आहे? सँड सिल्ट अँड क्ले पार्टिकल्सवर आहे. द टाइप्स ऑफ सॉइल पार्टिकल डिपेंड अपॉन साईज आर बिलो. तर खाली टेबल दिलेलं आहे आणि ते टेक्स्टबुकमध्ये थोडंसं टेबल दिलेलं आहे छोटंसं, पण त्यामध्ये एक थोडं मिस्टेक आहे ते सांगतो तुम्हाला. आता ते प्रिंटिंग मिस्टेक आहे का त्यांना तसं द्यायचं होतं ते आपल्याला काही घेणं देणं नाही. तर सँड पार्टिकलचे आपण एकूण तसे 5 टाईप सब टाईप आपण करू शकतो, परंतु टेक्स्टबुकमध्ये 2च दिलेले आहे. कोर सँड साईज इज अबाउट 2 to 0.2 म्हटलेलं आहे. देन फाईन सँड 0.20 to 0.02 मिलीमीटर असं सांगितलेलं आहे. पण आपण याचंच सँड पार्टिकलचे आणखी व्हेरी कोअर सँड जाळ वाळूचं कण त्याचं साईज 2 to 1 मिलीमीटर इन डायमीटर. नंतर कोअर सँड आपण सांगतो 1 to 0.5 मिलीमीटर इन डायमीटर. नंतर मीडियम सँड आपण 0.5 to 0.25 मिलीमीटर इन डायमीटर असं आपण मेन्शन करतो. नंतर फाईन सँड 0.25 to 0.10 असं साईज आपण मेन्शन करतो. व्हेरी फाईन सँड 0.10 to 0.05 मिलीमीटर इन डायमीटर. देन सँड पार्टिकल सीन बाय नेकेड आय, इझिली सीन बाय नेकेड आय. तर सँड पार्टिकल आपण डोळ्यांनी बघू शकतो, हातामध्ये घेऊ शकतो. तर हे सँड पार्टिकलचे आपण 5 सब टाईप असा करतो आपण. तर लक्षात ठेवायला पाहिजे सँड पार्टिकलची जी रेंज सांगितली आपण 2 to 0.05 मिलीमीटर इन डायमीटर हे स्टँडर्ड साईज आहे. यामध्ये मोडणारे जेवढे साईजचे पार्टिकल असणार त्याला सँड पार्टिकल असं मेन्शन करणार आपण. म्हणजे सँड पार्टिकल कळालं तुम्हाला, जे डोळ्यांनी बघू शकतो. वाळूचं कण जे बिल्डिंग मटेरियल म्हणून वापरतो आपण है ना, बिल्डिंग मटेरियल छपाईसाठी बांधकाम करण्यासाठी जे आपण वापरतो वाळू ते म्हणजे सँड पार्टिकल. हे मातीमध्ये याचं प्रमाण असतं. याचं किती प्रमाण असेल त्या पद्धतीची जमीन तयार होणार. यासाठीच आपल्याला पार्टिकलचे गुणधर्म अभ्यास करणं महत्वाचं आहे. टेक्स्टबुकमध्ये दिले नाही त्याचे गुणधर्म काय आहेत तर, परंतु माहीत असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट सील पार्टिकल. आता सील पार्टिकलची साईज टेक्स्टबुकमध्ये जे दिलेली आहे 0.02 to 0.002 मिलीमीटर इन डायमीटर दिलेलं आहे. ते आपण 0.05 असं असायला पाहिजे. 0.05 to 0.002 मिलीमीटर इन डायमीटर असं द्यायला पाहिजे, पण त्यांनी 0.02 दिलं. आता ते मिस्टेक आहे का काय? तर सील पार्टिकल डू नॉट सीन बाय नेकेड आय, इट कॅन बी सीन बाय अंडर सिंपल मायक्रोस्कोप. आता सील पार्टिकल बघायचं म्हटल्यानंतर डोळ्यांनी बघता येणार नाही, त्याला बघण्यासाठी सिंपल मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागेल, तरच ते पार्टिकल आपल्याला बघायला मिळणार. नेक्स्ट क्ले पार्टिकल less than 0.002 millimeter in diameter known as clay particle. It is very fine particle. It does not seen by under simple microscope also. It can be seen by under electron microscope. Very fine particle. तर क्ले पार्टिकल हे फारच बारीक असतं, लहान असतं. हे तर सिंपल मायक्रोस्कोपने बघायला मिळत नाही, तर इलेक्ट्रो मायक्रोस्कोपचा वापर करावा लागेल. तर असे 3 टाईपचे पार्टिकल मातीमध्ये मिळतात आणि याच्या प्रमाणानुसार तशी जमीन तयार होणार. कोर्सनेस, फाईननेस है ना. तर हे पार्टिकलचे गुणधर्म माहीत असणं आपल्याला महत्वाचं आहे. तर आता आपण बघूया पार्टिकल जे आहेत ते डायग्रामद्वारे तुम्हाला समजून सांगतो. तर इथं आपण बघूया दिस अ सँड पार्टिकल.
साईज इज अबाउट, बघा पूर्ण गुगलवर हीच साईज दिलेली आहे, 2 मिलीमीटर टू 0.05 millimeter in diameter, known as sand particle. It can be seen by under naked eye. डोळ्यांनी बघू शकतो, हातामध्ये घेऊ शकतो, आपण इमॅजिन करू शकतो. तर किती साईज आहे याची? 2 मिलीमीटर, त्याच्या खाली 0.05. आपण लार्जर टू लोअर फिगर पर्यंत जातो आपण. तसं आपण जनरली सांगत असताना लोअर टू हायर कट जातोय की नाही. आता इथं आपण हायर टू लोअर साईज कट चाललो जात आहोत. म्हणजे 2 मिलीमीटर मोठं फिगर आहे, कशापेक्षा? 0.05 मिलीमीटर पेक्षा. म्हणून आपण 2 मिलीमीटर साईज च्या खाली 0.05 मिलीमीटर पर्यंत जेवढे पार्टिकल मोडणारे साईज आहेत ते सगळे सँड पार्टिकल असं म्हणणार आपण. काय म्हणणार? सँड पार्टिकल म्हणणार, वाळूचं कण असं म्हणणार. तर मातीमध्ये या कणाचं प्रमाण असतं आणि हे असणं फारच महत्त्वाचं आहे गुड फिजिकल कंडिशनसाठी. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, वॉटर ड्रेनेज कॅपॅसिटी, हे सगळे गुणधर्म हे पार्टिकलवर अवलंबून असतात. तर समजलं बाळांनो, सँड पार्टिकलची साईज किती आहे? 2 to 0.05 मिलीमीटर इन डायमीटर. तर ते सँड पार्टिकलची साईज आहे. नेक्स्ट पार्टिकल सिल्ट पार्टिकल, 0.05 to 0.002 millimeter in diameter, known as silt particle. आता त्याच्यापेक्षा सँड पार्टिकल पेक्षा लहान कण जे आहे ते सिल्ट पार्टिकल म्हटलं जातं आणि मीडियम साईजचा असतं असं आपण ग्राह्य धरतो. आणि याची साईज किती आहे? 0.05 मिलीमीटर टू 0.002 मिलीमीटर इन डायमीटर साईज असते. देन इट कॅन बी सीन बाय अंडर सिंपल मायक्रोस्कोप. बघा मायक्रोस्कोप न बघितल्यानंतर असं दिसणारे पार्टिकल, आपण डोळ्यांनी हे पार्टिकल बघू शकत नाही. सिंपल मायक्रोस्कोपच पाहिजे याला बघण्यासाठी. तर हे मातीमध्ये कण असतं सिल्ट पार्टिकल, हे मीडियम साईजचं असते तिघापेक्षा. नेक्स्ट पार्टिकल, थर्ड पार्टिकल क्ले पार्टिकल, below 0.002 millimeter in diameter, known as clay particle. तर 0.002 मिलीमीटर डायमीटर पेक्षा लहान असणारं जे कण आहे ते आहे क्ले पार्टिकल. इट इज अ फाईन पार्टिकल. याला फाईन पार्टिकल असं म्हणतो आपण. काय म्हणतो? फाईन पार्टिकल, फारच बारीक. तर हे कोर्स म्हणजे जाड, सँडला काय म्हणणार आपण? कोर्स पार्टिकल आहे ना, जाड कण. मीडियम सिल्ट पार्टिकल, फाईन क्ले पार्टिकल. असं आपण कणाचं 3 कण मातीमध्ये आढळतात आणि या कणावरच जमिनीचं टाईप अवलंबून आहे. नेक्स्ट बघूया आपण. हे बघा किती छान डायग्राम दाखवलेली आहे. हे पूर्ण हे जाड जे कण आहे हे सँड पार्टिकल. हे मोठं जे आहे पिवळ्या रंगाचं हे सँड पार्टिकल. त्याची साईज किती आहे? सँड पार्टिकलची 2 to 0.05 मिलीमीटर इन डायमीटर. हे पूर्ण गुगलवर आहे, म्हणजेच आपलं टेक्स्टबुकमध्ये थोडं चुकलं असावं. तर 2 to 0.05 millimeter in diameter, known as sand particle. Next, silt particle, 0.05 to 0.002 millimeter in diameter, known as silt particle. हे ब्ल्यू कलरचं दिसत आहे है ना. तर हे आहे सिल्ट पार्टिकल, सँड पेक्षा लहान. आणि त्याच्यापेक्षा लहान असणारं क्ले पार्टिकल, लेस दॅन 0.002 मिलीमीटर इन डायमीटर, नोन ॲज क्ले पार्टिकल. रेड कलर दिसत आहे. असे 3 टाईप. बघा इमॅजिन करा, सँड किती जाड आहे, त्याच्यापेक्षा लहान सिल्ट आहे, त्याच्यापेक्षा लहान क्ले आहे. असं जमिनीमध्ये 3 टाईपचे पार्टिकल आपल्याला बघायला मिळतात. तर हे फिजिकल प्रॉपर्टीसाठी कार्य करतात. नेक्स्ट, आता जर आपण याचं ऑब्झर्वेशन जर केलं, तुम्ही प्रॅक्टिकली करू शकता. एक बिकरमध्ये आपण काय घ्यायचं? माती घ्यायची, मातीमध्ये पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित ढवळायचं, चांगलं मिक्स करायचं.
आणि मिक्स केल्यानंतर त्याला काही काळापर्यंत त्याला सेटल होऊ द्यायला पाहिजे. सेटल झाल्यानंतर तास 2 तासांनी शांतते झाल्यानंतर काय होणार, जे जाड पार्टिकल अति जाड, ज्याला ग्रॅव्हल असं म्हणतो, जाड एकदम, ते एकदम तळाला बसणार. त्याच्यावर कोणतं बसणार, सँड पार्टिकल बसणार. काय बसणार, सँड पार्टिकल. सँड पार्टिकलच्या वर सिल्ट पार्टिकल, सिल्ट पार्टिकलच्या वर क्ले पार्टिकल. असं आपल्याला बिकरमध्ये पूर्ण क्लिअर लेअर दिसणार. सगळ्याच वरचं ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं असणार आहे क्ले पार्टिकल. थोडं जाड जे आहे त्याच्या खाली साचलेलं दिसणार सिल्ट पार्टिकल. सिल्टच्याही खाली दिसणार सँड पार्टिकल. त्या सँडच्याही खाली जे एकदम जाड कोर्सनेस असतं, ग्रॅव्हल जे आपण गिट्टी वगैरे म्हणतो, असे कण दिसणार आपल्याला. तर मातीमध्ये ते ग्रॅव्हल तेवढं राहत नाही. तर इथं एक प्रॅक्टिकली ऑब्झर्वेशन करण्यासाठी हे तुम्ही घरी बसून हे प्रॅक्टिकल करू शकतात. हे बायोलॉजीमध्ये असायचं अगोदर. तर हे जमिनीचं टेक्स्चर बघण्यासाठी, पार्टिकलची साईज बघण्यासाठी प्रॅक्टिकल फारच महत्त्वाचं आहे. हे आपण घरी बघू शकतो. बघा किती इफेक्टिव्ह होते बघा ऑनलाईन क्लास, नाही नाही. तर या यूट्यूब चॅनलद्वारे व्यवस्थित समजून घेण्यासाठी मी प्रयत्न केलेले बाळांनो. हे क्लासरूममध्ये आपल्याला शिकवित असताना थेरॉटिकली शिकविता येतं. हे फोटो चार्ट वगैरे व्यवस्थित दाखवता येत नाही. तर बाळांनो, असं तुम्ही घरी प्रॅक्टिकल करून बघू शकतात. हे तिन्ही पार्टिकल आपल्याला वेगळे बघता येतं. आपल्याला हे सोल्युशन तयार केल्यानंतर मातीचं सोल्युशन तयार करायचं, मातीमध्ये पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं ढवळायचं आणि ते काही काळपर्यंत त्याला शांत होऊ द्यायचं आणि व्यवस्थित ते दमाने सेटल होणार. जाड असणारे एकदम खाली, त्याच्यापेक्षा हलके त्याच्यावर, त्याच्यापेक्षा हलके त्याच्यावर, सगळ्यात हलकं वर, असं लेअर तयार होणार. तर हे तुम्ही प्रॅक्टिकल करा बाळांनो. प्रॅक्टिकल दृष्टिकोन असायला पाहिजे, तर तुम्ही शास्त्रज्ञ होणार. हे करण्याची जिद्द असायला पाहिजे. आणि घरी कोणी अडथळा आणत नाही आणि याला काही पैसे लागत नाही. काचेचं ग्लास असेल असतेच आपल्याकडं, है ना. कोणी पाहुणं आलं की काचेच्या ग्लासमध्ये पाणी देतात की नाही, तेच आपलं बिकर समजायचं. त्याच्यामध्येच सोल्युशन तयार करायचं. माती आणि पाणी, माती फुकट भेटते, पाणी फुकट भेटते, काही लागतं का, पैसा नाही, सगळं फुकट प्रॅक्टिकल होते. तर व्यवस्थित हे तुम्ही करू शकतात बाळांनो. तर आता बघू आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ पार्टिकल. पार्टिकलचे गुणधर्म बघू आपण. सँड पार्टिकल्स, इट इज लार्जर साईज 2 to 0.02 मिलीमीटर. हे पुस्तकामध्ये दिलं. इथं 2 to 0.05 मिलीमीटर पाहिजे. हां, आता ते पुस्तकामध्ये तसं असल्या कारणाने मी इथं 2 लिहिलेलं आहे, इथं 5 पाहिजे तसं. हां, नेक्स्ट, पोर स्पेस आर बिगर अँड इझिली मोमेंट एअर अँड वॉटर. आता जाड पार्टिकल असल्या कारणाने 2 पार्टिकलमध्ये रिकामी जागा असणारच आहे आणि त्यामध्ये पोर स्पेस जास्त असतं आणि त्यामध्ये पाणी, हवा जास्त खेळती राहते. इट डू नॉट ॲब्सॉर्ब वॉटर. वाळू पाणी धरते का, पाणी ओढून घेते का, नाही. आता हेच गुणधर्म मातीसाठी येणार ना, त्यासाठी आपल्याला पार्टिकलचे गुणधर्म बघणं महत्त्वाचं आहे. इट डू नॉट ॲब्सॉर्ब वॉटर. इट डू नॉट स्वेलिंग. हे फुगते का, पाण्यामध्ये वाळू घातली तर वाळू असं आकार वाढला असं होईल का बाळांनो, नाही. नेक्स्ट, इट डू नॉट स्टिकी. चिकट होत नाही. चिखलासारखं होते का, वाळू मिक्स केलं आपण बांधकामासाठी, चिकट होणार का, नाही. सिमेंट टाकल्याशिवाय ते एकमेकाला धरतं का पार्टिकल, नाही. जर ते एकमेकाला धरले असते पाण्यामध्ये तर सिमेंटचा वापर केला असतो का आपण, नाही. म्हणजे स्टिकी होत नाही. सिमेंट टाकल्यानंतरच ते स्टिकी होते, म्हणजे एकमेकामध्ये पार्टिकल मिक्स होतात ते, म्हणून बांधकामासाठी बांधकाम व्यवस्थित होतं. हे सँड पार्टिकलचं गुणधर्म लक्षात राहील. इट इज अ लार्जर साइज ऑफ पार्टिकल. साइज इज अबाउट 2 to 0.05 millimeter in diameter. Pore space is bigger. Easily movement of air and water. It does not absorb water. It do not swelling. It do not sticky. तर these are the characteristic of sand particle. Sand particle चे गुणधर्म माहीत झाले की सँडी सॉइलचे गुणधर्म माहीत होणार बाळांनो. यासाठी पार्टिकलचे गुणधर्म माहीत असायला पाहिजे. हे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही. तर हे सँड सगळ्यांनी बघितलेले वाळू, हे वाळूचे कण आहेत बाळांनो. सँड याला वाळू म्हणतो आपण. वेगळ्या साईजची वाळू भेटते आपल्याला. छपाईसाठी बारीक पाहिजे, बांधकामासाठी जाड पाहिजे, है ना. तर
ते गिट्टीसाठी थोडं जाळ वापरतो आपण, तर ते वेगळ्या साईजचे पार्टिकल असतात. नेक्स्ट बघू आपण सिल्ट पार्टिकल. These particles are intermediate in size to sand and clay particle. तर सिल्ट पार्टिकल हे कसं आहे, सॅन्ड आणि क्ले पार्टिकलच्या मधलं आहे, इंटरमिडिएट बिटवीन सॅन्ड अँड क्ले पार्टिकल. साईज इज अबाउट 0.02 टू 0.002 मिलीमीटर इन डायमीटर. हे करेक्ट आहे, नो चेंज है ना. तर सिल्ट पार्टिकलची साईज जी आहे 0.02 टू 0.002 मिलीमीटर इन डायमीटर. आता इथं 0.02 जी आहे इथं 5 असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? 5. 0.05, कारण आपण सॅन्ड पार्टिकलचं खालची रेंज काय सांगितलेली आहे? 0.05 सांगितलेली आहे. तसं टेक्स्टबुकमध्ये 0.02 दिलेलं आहे, म्हणून आपण इथं 2 लिहिलेलं आहे, पण ते करेक्ट नाही आहे. 0.05 टू 0.002 मिलीमीटर इन डायमीटर आहे. पोर स्पेस आर इंटरमिडिएट. पोर स्पेस जी आहे, पोर स्पेस मीन्स डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल, ओपन स्पेस नोन ॲज पोर स्पेस. दोन पार्टिकल एकत्र जॉईंट होतात तेव्हा जी पोकळी तयार होते त्या पोकळीला पोर स्पेस म्हणतात बाळांनो. आणि त्या पोर स्पेसमध्ये हवा आणि पाणी राहते. माती जे पाणी ॲब्सॉर्ब करते ना, तर ते पोर स्पेसमध्ये जमा होत असते. इट ॲब्सॉर्ब वॉटर. सिल्ट पार्टिकल पाणी ॲब्सॉर्ब करते. इट इज स्वेलिंग, फुगते सुद्धा. नंतर इट इज स्टिकी होते. तर जे चिखल तयार होते ना, मातीचं चिखल, तरी सिल्ट पार्टिकल आणि क्ले पार्टिकल असल्यामुळंच माती चिकट होते, फुगते. हे गुणधर्म दोघांमध्ये आहे, सिल्ट पार्टिकल आणि क्ले पार्टिकलमध्ये. तर हे इंटरमिडिएट आहे सॅन्ड आणि क्ले पार्टिकलमधलं. तर सिल्ट पार्टिकल हे फार महत्त्वाचं आहे ॲग्रिकल्चरच्या दृष्टीनं. नेक्स्ट लास्ट क्ले पार्टिकल. इट इज व्हेरी फाईन सॉइल पार्टिकल. मीडियम पार्टिकल कशाला म्हणणार? सिल्ट पार्टिकलला. लार्जर साईज पार्टिकल कशाला म्हणणार? सॅन्ड पार्टिकलला. आणि क्ले पार्टिकलला काय म्हणणार? व्हेरी फाईन पार्टिकल. साइज इज अबाउट बिलो 0.002 मिलीमीटर इन डायमीटर. तर 0.002 मिलीमीटर डायमीटर पेक्षा लहान असणारं जे पार्टिकल आहे ते क्ले पार्टिकल. मग आता ते किती लहान असू द्या, मग त्याच्या खाली 0.002 मिलीमीटर डायमीटर पेक्षा किती लहान असू द्या, ते कशामध्ये होणार? इन्क्लूड क्ले पार्टिकल म्हणणार आपण. इट इज मोर ॲब्सॉर्ब वॉटर, कारण हे पाणी ॲब्सॉर्ब जास्त करतं. इट इज मोर स्वेलिंग, फारच काय होतं? स्वेलिंग होतं, आकार वाढतं. नंतर इट इज मोर स्टिकी, फारच चिकट होते. मग चिकन मातीची जमीन म्हणतो की नाही आपण, चिकन मातीची जमिनी आहे हो, आहे ना. तर क्ले पार्टिकलचं ज्या जमिनीमध्ये प्रमाण जास्त असेल त्या जमिनी चिकट मातीच्या जमिनी असं म्हणणार आपण. त्याला आपण क्ले सॉईल असं म्हणणार. तर प्रामुख्याने जे जमिनी तयार झाल्या त्या पार्टिकलवरून सॅन्डचं प्रमाण जास्त सँडी सॉईल, सिल्टचं प्रमाण जास्त लोमी सॉईल, म्हणजे समवॉट इक्वल असेल तिन्ही पार्टिकल त्याला लोमी सॉईल म्हणणार. आणि क्ले पार्टिकलचं प्रमाण जास्त असेल त्याला क्ले सॉईल. पुढं आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित आपण पार्टिकलबद्दल माहिती बघितलेली आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आणि व्यवस्थित लेक्चर अटेंड करा आणि नोट लिहित चला. तर व्हिडिओ बघत असताना आपण पेन आणि आपलं नोटबुक सोबत असणं महत्त्वाचं आहे. ते बघत असताना आपण नोट करत चालायला पाहिजे, तर आपलं लक्षात राहणार. फक्त बघून सुद्धा लक्षात राहत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद. थँक्स. जय जवान जय किसान.